मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी आणखी 2 ते 3 दिवस लागण्याची शक्यता। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत प्रस्ताव ठेवणार, लोकशाहीला सूत्रांची माहिती। मनसेची सोमवारी सकाळी 11 वाजता बैठक। वांद्र्यातील MIG क्लबमध्ये बैठकीचं आयोजन। अजित पवारांच्या निधनाची वार्ता समजताच बुधवारी झाली होती बैठक रद्द। पुण्यात भाजपच्या गटनेतेपदी गणेश बिडकर यांची निवड। भाजप नगरसेवकांच्या बैठकीत निर्णय। महापौर पदाचं आरक्षण सर्वसाधारण महिलांसाठी गेल्यानं बिडकर यांची संधी हुकली। अमरावतीत काँग्रेसच्या गटनेतेपदी विलास इंगोले यांची निवड। विलास इंगोले 7व्यांदा निवडून आलेले नगरसेवक आणि काँग्रेसचे माजी महापौर। पिंपरी चिंचवडमध्ये अजित सृष्टी उभारणार, महेश लांडगेंचं महापालिकेला पत्र। राष्ट्रवादी नगरसेवक संदीप वाघेरे यांची अजित पवार यांचा पुतळा उभारण्याची आयुक्तांकडे मागणी। अजित पवारांच्या निधनानंतर बारामती हॉस्टेल ओस पडलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सत्ता केंद्र होतं बारामती हॉस्टेल। बारामती हॉस्टेलमध्ये सध्या शुकशुकाट। अजितदादांना अखेरची सलामी देताना पोलीस कर्मचाऱ्याकडून मिसफायर। अनेक मोठे नेते उपस्थित असताना मोठी दुर्घटना टळली। सुनेत्रा पवार यांना राज्याचं नेतृत्व द्यावं, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांची मागणी। सुनेत्रा पवार यांनी नेतृत्वाची जबाबदारी घ्यावी अशीही मागणी। वर्षा बंगल्यावरील बैठकीची इनसाइड स्टोरी समोर। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्याबाबत चर्चा। राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते पवार कुटुंबासोबत चर्चा करणार, खात्रीलायक सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। मीरा भाईंदर महापालिकेत महापौर उपमहापौरसाठी अर्ज दाखल। रुबिना शेख यांनी महापौर पदासाठी तर वंदना विकास पाटील यांचा उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची तासभर खलबत। राष्ट्रवादीतील रिक्त जागांबाबत लवकरच निर्णय घेणार। सुनेत्रा पवारांबाबत अद्याप निर्णय नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची माहिती। KDMCत महापौर उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल। शिवसेनेकडून हर्षाली चौधरी थवी तर भाजपकडून उपमहापौर पदासाठी राहुल दामलेंचा अर्ज दाखल। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन। पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट। गोविंदबाग निवासस्थानी पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली भेट। अजित पवार चांदा ते बांदा कार्यकर्त्यांना आवाज देणारे नेते होते, असा नेता पुन्हा होणार नाही। दोन्ही राष्ट्रवादीने त्वरित एकत्र झालं पाहिजे। भाजप खासदार धनंजय महाडिक यांची भावनिक प्रतिक्रिया। यंदा देखील शिवसेनेचा भगवा आम्ही कायम ठेवला। ठाणे महापौर पदावर नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। शिवसेना भाजप युतीची सत्ता कायम राहणार, नरेश म्हस्के यांचं वक्तव्य। बारामती माझा श्वास कधीच थांबणार नाही। बारामतीमधील सहयोग समोर अजित पवारांचा अनोखा बॅनर। बॅनरवरील मजकूर वेधून घेतोय सर्वांचं लक्ष। अजितदादा नसल्यानं पवार कुटुंबासमोर राजकीय पेच। दोन्ही पवार कुटुंब भावनिक म्हणून एकत्र राहतील। विलिनीकरण 2029 शिवाय अशक्य। राजकीय पत्रकार प्रशांत आहेरांचं वक्तव्य। सतीश पाटलांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट। यावेळी उपमुख्यमंत्री पदावर शरद पवार निर्णय घेतील, आम्ही त्यावर बोलणं योग्य नाही, सतीश पाटलांची प्रतिक्रिया। सिंधुदुर्गातील तेंडोली मतदारसंघात भाजपकडून घरोघरी प्रचारावर भर। भाजप उमेदवार आरती पाटील आणि प्रियंका दळवी यांनी घरोघरी जात घेतल्या नागरिकांच्या भेटी। ठाकरे बंधूंविरोधात वापरले अपशब्द। नालासोपाऱ्यात तरुणाला मनसे कार्यकर्त्यांकडून चोप। अमित ठाकरेंकडून मनसे कार्यकर्त्याचं कौतुक। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन गोवा दौऱ्यावर। आगमनावेळी गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप पदाधिकाऱ्याकडून जल्लोषात स्वागत। राजकीय वाटचालीच्या दृष्टीनं ही भेट महत्त्वाची। कोल्हापुरात 6 फेब्रुवारीला महापौर पदाची निवड। महापौराचं दालन आणि राजश्री छत्रपती शाहू सभागृहाचं नूतनीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू। काँग्रेस आणि MIMच्या नगरसेवकांमध्ये राडा। काँग्रेसच्याच नगरसेवकांनी सभागृहात बांगड्या फेकल्याची माहिती। यामुळे अकोल्यात राजकीय वातावरण तापलं। नाशिक महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता। सत्ता स्थापनेसाठी भाजपचा शिवसेना राष्ट्रवादीला प्रस्ताव। सत्तेत सन्मानपूर्वक सहभाग दिल्यास विचार करू, सुनील केदार यांची माहिती। पवार कुटुंब एकत्रित यावं, अजित पवारांची शेवटची इच्छा। पवार कुटुंबातील निकटवर्तीय किरण गुजर यांचा दावा। प्रचार सभा रद्द करत थेट भेटींवर भर द्या, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी दिल्या कार्यकर्त्यांना सूचना।
एनसीपी एकत्रीकरणाबाबत पवार कुटुंब एकत्र निर्णय घेणार, शरद पवार अंतिम निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती. मंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार सध्या याचा विचार करणं कठीण, पवार कुटुंब एकत्र बसून निर्णय घेतील, माजी मंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री पद सुनेत्रा पवार यांनाच द्यावं, राष्ट्रवादी पक्ष हा पवार नावावरच चालणारा पक्ष, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांचं वक्तव्य. काँग्रेसच्या नगरसेवकांच्या अपहरणाचा प्रयत्न, अधिकाधिक नगरसेवक असावे, या स्पर्धेतून अपहरणाची घटना, भाजप आमदार किशोर जोरगेवार यांची टीका. शर्मिला पिंपळकर ठाण्यात शिवसेनेच्या महापौर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत भरला अर्ज, 6 वर्षांसाठी ठाण्याचं महापौरपद. राष्ट्रवादीच्या नेत्यांची वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, राष्ट्रवादीसह अजित पवारांच्या खात्यांबाबत लवकरात लवकर निर्णय करायचा. बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी, विमानतळाच्या धावपट्टीची चौकशी झाली पाहिजे, राष्ट्रवादीच्या राज्य प्रवक्त्या राजलक्ष्मी भोसलेंची मागणी. अकोल्याच्या महापौरपदी शारदा खेडकर, भाजपच्या शारदा खेडकर 45 मतांनी विजय, ठाकरे सेनेच्या उमेदवार सुरेखा काळेंचा 13 मतांनी पराभव. एनसीपी विलिनीकरणाबाबत पवार कुटुंब घेणार मोठा निर्णय, आधी विलिनीकरण मगच नेतृत्वाबाबत चर्चा, दोन्ही राष्ट्रवादीबाबत 2 दिवसात निर्णय होणार, सूत्रांची. दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्यास जनतेच्या हिताचं, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं सगळ्यांची इच्छा, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात, अंबादास दानवे यांच्याकडून ग्रामीण भागात जाऊन प्रचाराला सुरुवात. सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुका 6 महिन्यांसाठी स्थगित, महाराष्ट्र ग्रामविकास विभागाने घेतला महत्त्वाचा निर्णय, यवतमाळमधील 980 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती. छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीच्या वादातून हाणामारी, 2 गटात तुफान हाणामारी, एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवकासह अनेकांवर गुन्हे दाखल. ठाकरेंचे शिवसेनेचे अमरावतीचे जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळेंचं शोले स्टाईल आंदोलन, विविध मागण्यांकरता पडोळे यांचं शोले स्टाईल आंदोलन. यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता, अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांकडे अर्थसंकल्प मांडण्याची धुरा. अजितदादांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग, मुश्रीफ आणि धनंजय मुंडेंनी घेतली फडणवीसांची भेट, सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत विनंती, सूत्रांची माहिती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या अशी सर्वांची भावना, पक्षाची धुरा आता शरद पवार ठरवतील, नरहरी झिरवाळांचं वक्तव्य. दादांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यानं समर्थकाचा मृत्यू, अजित पवार यांचे कट्टर समर्थक 63 वर्षीय सुदाम बोडके यांचं निधन. छत्रपती संभाजीनगरचा महापौर 10 फेब्रुवारीला ठरणार, महापौर उपमहापौरांच्या निवडीकरता नगरसेवक हात उंचावून मतदान करणार. प्रशासनावर आर्थिक शिस्तीचा बोजा वाढणार, सन 2025-26 साठी निधी वितरणासंदर्भातील परिपत्रक शासनाकडून जारी, बांधकामं, वाहन खरेदी, यंत्रसामग्री जाहिरात आणि इतर प्रशासकीय खर्चांवर निर्बंध. राजेश अड्डूर यांनीच मला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली, काँग्रेस नगरसेवक अपहरण प्रकरणातील धानोरकर समर्थक सौरभ ठोंबरेंचं स्पष्टीकरण. सरकारी हवाई वाहनांच्या तातडीच्या महत्त्वाच्या कामांसाठी 6 कोटींचा निधी मंजूर, वित्त विभागाच्या व्यय अग्रक्रम समितीची खर्चास मंजूर. बीडच्या लाडक्या पालकमंत्र्यांना चिमुकल्यांकडून दादा हे नाव काढत आगळीवेगळी श्रद्धांजली, पाथरवला गावातील सत्यभामा शाळेनं अजितदादांना वाहिली श्रद्धांजली. अजितदादांना बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली, यावेळी मोठ्या प्रमाणात बीडकरांची उपस्थिती. धुळ्यातील शिरपूरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपतर्फे शोकसभेचं आयोजन, दिवंगत अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर दादांना श्रद्धांजली देण्याकरता धुळ्यातील दहिवेल गावात 1 दिवसीय बंद. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिटनं राज्यभर हळहळ, शिर्डी नगर परिषदेत सर्वपक्षीय शोकसभा आयोजित, अजितदादांना श्रद्धांजली देताना अनेकांचे कंठ दाटून आले. अमरावती महापालिकेत अजित पवारांना श्रद्धांजली शोकसभा आयोजित करत असून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
बीडमध्ये राष्ट्रवादी भवन इथे अजितदादांना श्रद्धांजली. आमदार संदीप क्षीरसागरांसह इतर मान्यवरांनी वाहिली आदरांजली. सांगलीच्या मिरजेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मदरशातील विद्यार्थ्यांकडून श्रद्धांजली. इसापूर गल्लीतील मदरशामध्ये विशेष प्रार्थनेचं आयोजन. सांगलीच्या मिरजेत नवनिर्वाचित नगरसेवकांनी वाहिली अजित पवारांना श्रद्धांजली. माजी महापौर किशोर जामदार यांच्या उपस्थितीत अजित पवारांना श्रद्धांजली. विलास जोडापे यांची अजितदादांना श्रद्धांजली. डोक्यावर वाढवलेले केस अर्पण करत श्रद्धांजली. दादा मुख्यमंत्री व्हावे म्हणून वाढवले होते केस. अजितदादांच्या अस्थींचं करहा नदीपात्रात विसर्जन. शरद पवार, पार्थ पवार, रोहित पवार यांच्या उपस्थितीत पूजा. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या धर्मशास्त्र मार्गदर्शक पदाला मान्यता. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिरालाही होणार धर्मशास्त्र मार्गदर्शक पदाचा फायदा. अवकाळी पावसामुळे येवला नांदगाव भागात पिकांचं मोठं नुकसान. गव्हाचं उभं पीक आडवं झाल्यामुळे शेतकरी हवालदिल. सीईटी परीक्षा आणि मतदान एकाच दिवशी आल्यानं शिक्षकांची कोंडी. कोल्हापुरातील परीक्षार्थ्यांना मुंबईऐवजी जवळचे केंद्र देण्याची शिक्षक संघटनेची मागणी. मुंबईतील वर्सोवा पुलावर सीगल पक्ष्यांचे थवे. परदेशी पाहुणे पाहून पर्यटकांचं आकर्षण. 11 लाखांचं सोन्याचं ब्रोच साईचरणी अर्पण. शिर्डी साई संस्थानच्या वतीनं देणगीदार साई भक्ताचा साईंची मूर्ती आणि शॉल देऊन सत्कार. गडचिरोलीत विद्यार्थ्यांना विषबाधा झालेल्या आश्रमशाळेतील पाणी आणि किराण्याचे नमुने एफडीएने घेतले. आश्रमशाळेच्या अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस. गडचिरोलीत पोलीस अंमलदारांसाठी 26,000 अर्ज. 744 पदांसाठी 26,000 उमेदवारांची तयारी. मुंबई लोकलमध्ये बेकायदेशीर जाहिरातींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर. बाबा बंगालीच्या जाहिरातीनंतर आता भोजपुरी चित्रपटांसाठी कलाकारांच्या ऑडिशनच्या ट्रेनमध्ये जाहिरात. यवतमाळमधील 58,000 लाडक्या बहिणींची मदत रोखली. राज्य सरकारकडून अहवाल दाखल. अंगणवाडीतील ताईंना दिलेत गृह चौकशीचे आदेश. वाशिममध्ये जलजीवन नळ योजना अपूर्ण. जिल्ह्यात एकूण 741 योजना मंजूर असून त्यापैकी केवळ 297 योजनांची कामं पूर्ण. भंडाऱ्याच्या पवनी नगराध्यक्षाच्या केबिनला कुलूप. भाजप नगरसेविकांनी ठोकलं कुलूप. राष्ट्रवादीच्या महिला नगराध्यक्षांवर भाजपची कुरघोड. छत्रपती संभाजीनगरातील घरातून पळालेल्या 2 सख्ख्या भावंडांचा 4.5 महिन्यांनंतर शोध. पालकांच्या वादाला कंटाळून मुलांनी सोडलं होतं घर. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत पोलिसांची शोध मोहीम. सह्याद्री एक्सप्रेसच्या मागणीला जोर. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत पूर्ववत सोडण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरात टीडीएस थकवणाऱ्या कंपनीकडून 1.73 कोटी वसूल. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक आयकर पथकाची संयुक्त कारवाई. छत्रपती संभाजीनगरात घर खरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांवर कारवाई. उशिरा घर देणाऱ्या बिल्डरांकडून 3.84 कोटी दंड वसूल. छत्रपती संभाजीनगरातील आरटीईच्या 1,138 पैकी 539 शाळा कक्षेबाहेर. केवळ 599 शाळांमध्येच गरीब आणि वंचित विद्यार्थ्यांना 25% आरक्षणातून प्रवेश मिळणार. नागपूर विमानतळावरील प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ. 2025 मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर कालावधीत एकूण 26.85 लाख प्रवाशांनी केला प्रवास. सिल्लोडमध्ये मनरेगा विहीर गोठा प्रकरणात वर्षभर कारवाई नाही. 26 जानेवारीपासून राजू राजूरकरांचं आझाद मैदानात आमरण उपोषण. वाशिम जिल्ह्यात घरकुलाचं स्वप्न अधांतरीतच. निधी वेळेवर उपलब्ध न झाल्यानं अनेक ठिकाणी घरकुलांची कामं रखडली. वाशिममध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांची नोंदणी. 10वीसाठी 20,056 तर 12वीसाठी 22,369 विद्यार्थ्यांची नोंदणी. अवैध वाळू वाहतुकीवर हिंगोली पोलिसांची धडक कारवाई. 2 टिप्परसह 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. वर्ध्याच्या तळेगावात विजय ग्रंथ महापारायण सोहळ्याचं आयोजन. संत गजानन महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. चंद्रपुरात वाहतूक पोलिसांची 148 बुलेट चालकांवर मोठी कारवाई. बुलेटचे सायलेन्सर काढत 1,48,000 रुपयांचा दंड. चंद्रपुरात राष्ट्रीय एकात्मता आणि स्वातंत्र्य चेतना महोत्सव साजरा. 2 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय एकात्मता दौडचं आयोजन. हिंगोलीत 3,000ची लाच स्वीकारताना लिपिकाला रंगेहात पकडलं. बीपीएल योजनेमध्ये नाव समाविष्ट करून घेण्याकरता लाच घेणाऱ्या लिपिकावर जिल्हाधिकाऱ्यांची निलंबनाची कारवाई. रत्नागिरीच्या राजापुरातील नापीक असलेला मोठा भाग औद्योगिक क्षेत्रात आणला जाणार. लवकरच औद्योगिक क्षेत्रात रूपांतर करून औद्योगिकीकरण होणार. जालन्यात परतूरच्या साईबाबांच्या उत्सवात विजेचा लपंडा. अंधारातच यात्रा सुरू. यात्रेत चोरी चेंगराचेंगरीच्या घटना घडण्याची भाविकांना भीती. समृद्धी महामार्गावर पुन्हा वाहतूक ब्लॉक. उद्यापासून 3 फेब्रुवारी दरम्यान महामार्ग अंशतः बंद. नागपूर ते मुंबई महामार्गावर सध्या गॅन्ट्री उभारण्याची कामं सुरू. मुंबईतील वायू प्रदूषणात वाढ. ऑक्टोबर 2023 नंतर सततच्या न्यायालयीन देखरेखीनंतरही हवेची गुणवत्ता खालावते. आज हुतात्मा दिन. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्याकरता आजचा दिवस पाळला जातो.
राज्यातील 28 लाख शेतकऱ्यांचे 35,000 कोटींचं कर्ज थकीत. गेल्या 3 वर्षात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान. कर्जमाफीच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचं लक्ष. कराडकरांवर आलं नवं संकट. नगरपालिकेने बसवलेले मीटर चोरटे रात्रीच्या वेळेस चोरू लागले. 2025 पासून आतापर्यंत 35 घटना घडल्यात. छत्रपती संभाजीनगरात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ. पहिला प्रयत्न यशस्वी. दुसऱ्या प्रयत्नात नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरटे दुचाकी सोडून पसार. मालाड ट्रेन प्राध्यापक हत्या प्रकरणातील आरोपी ओंकार शिंदेला न्यायालयीन कोठडी. 12 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली. सोशल मीडियावरील फोटोंचा गैरवापर. एआयचा वापर करून तरुणीचे अश्लील फोटो बनवले. आरोपीला हिंजवडीतून अटक. धुळे सायबर पोलिसांची कारवाई. अहिल्यानगरातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत 10 किलो गांजा जप्त. जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तस्करी वाढत असल्याचं चित्र. गोल्डन मॅन सनी वाकचौरेला खंडणी करता धमकीचा फोन. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून खंडणीसाठी धमकीचा फोन. पिंपरी चिंचवड पोलिसात तक्रार दाखल. तपास सुरू. परभणी पोलिसांच्या छाप्यात 6 तलवारीसह आरोपी ताब्यात. गुप्त माहितीद्वारे आरोपीच्या घरावर पोलिसांचा अचानक छापा. सोलापूरच्या बार्शीत प्रेमविवाहाला विरोध करत मेहुण्याकडून भाऊजीची हत्या. आरोपी मेहुणा ऋषिकेश क्षीरसागरवर गुन्हा दाखल. वाशिममध्ये शिरपूर पोलीस ठाणे परिसरात नवीन दुचाकी घरासमोरून चोरी. चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित. मालाड प्राध्यापक हत्येसाठी आरोपीने वापरलेला चिमटा पोलिसांकडून जप्त. आरोपी ओंकार शिंदेने पळताना चिमटा फेकून दिला होता. मालाड रेल्वे स्थानक परिसरातून चिमटा जप्त. कमाठीपुराच्या 5व्या लेनमध्ये मोठा राडा. किरकोळ भांडणात 2 गट एकमेकांना भिडल्याची माहिती. हिंगोलीत शेनोडी गावात 2 गटात तुफान हाणामारी. जुन्या भांडणाच्या कारणावरून हाणामारी प्रकरणात 32 जणांवर गुन्हे दाखल. तर अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला 20 वर्ष सक्त कारावासाची शिक्षा. कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरातील ड्रग्ज रॅकेटला पोलिसांचा मोठा धक्का. गुजरात आणि मुंबई मार्गे अंमली पदार्थांची तस्करी पोलिसांकडून. 5 दिवसात शहरातील 20 पेडलर्सचं जाळं उद्ध्वस्त. नाशिकमध्ये दहशत माजवणारी गुंडांची टोळी जेरबंद. अंबडमध्ये वाहनांवर दगडफेक करत दहशत माजवण्याचा प्रयत्न. नाशिक शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोळीबार करणाऱ्या टोळीनं कारच्या काचा फोडला. गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू. 400 मीटरच्या प्रवासासाठी टॅक्सी चालकाने घेतले 18,000 रुपये भाडे. अमेरिकन प्रवाशाकडून टॅक्सी चालकानं घेतले अधिकचे पैसे. अकोल्यातील बार्शी टाकळीत एका युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात मोठी झटापट. तहसीलदार आणि तलाठींकडून अन्याय होत असल्याचा आरोप. नाशिकमध्ये अंबड सिडको परिसरात सोसायटी बाहेर तरसाचं दर्शन. सुरक्षा रक्षकाकडून मोबाईलमध्ये तरसाचा व्हिडिओ चित्रित. छत्रपती संभाजीनगरात राम मंदिरातील रोहित्राला शॉर्ट सर्किटमुळे आग. नागरिकांच्या सतर्कतेनं मोठा अनर्थ टळला. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. तर हिंगोलीतील सेनगावात घरकुल विभागाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग. महत्वाची कागदपत्र जळून खाक. धाराशिवमध्ये आलूर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवाराचा ऊस अज्ञातांनी पेटवला. ऊस तोडणी सुरू असताना ऊस जाळल्यानं लाखो रुपयांचं नुकसान. बिबट्यांपाठोपाठ आता तरस या वन्य प्राण्याचा देखील वावर वाढला. धुळ्यातील देवपूर भागात तरसाचा वावर सीसीटीव्हीत चित्रित. यवतमाळ शहरात ढोकळ्यामध्ये आढळली अळी. आशीर्वाद स्वीटमार्ट विरोधात अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार. नाशिकमधील निफाड तालुका बनला बिबट्याचा हॉटस्पॉट. एका दिवसात 2 बिबटे जेरबंद तर 2 महिन्यात 7 बिबटे आणि 13 बछडे पकडण्यात वन विभागाला यश. नाशिकमध्ये चांदवड निफाड मार्गावर 2 दुचाकींची समोरासमोर धडक. अपघातात दुर्घटनेत 2 तरुणांचा जागीच मृत्यू. 3 तरुण गंभीर जखमी. रत्नागिरीत मुंबई गोवा महामार्गावर भोसले घाटात 2 ट्रकचा भीषण अपघात. पोलिसांच्या मदतीनं ट्रक चालकाची सुखरूप सुटका. राज्याच्या रेवडी संस्कृतीमुळे देशाची पत धोक्यात. लोकप्रिय घोषणा आणि बिनशर्त रोख रक्कम हस्तांतरणाच्या योजनांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर 1.7 लाख कोटींचा बोजा. राजस्थानच्या प्रसिद्ध कथावाचक साध्वी प्रेम बैसा यांचा संशयास्पद मृत्यू. बेशुद्ध अवस्थेत प्रेम बैसा रुग्णालयात दाखल. डॉक्टरांकडून मृत घोषित. सीबीआय चौकशीची मागणी. श्रीनगर विमानतळावरून 2 दिवसानंतर विमानसेवा पुन्हा सुरू. धावपट्टीवरून बर्फ हटवून विमानसेवा पूर्ववत. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात मोठी पडझड. सेन्सेक्स 297 अंकांनी कोसळला तर निफ्टी 25,320 वर बंद.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या बैठक. सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावल्याची माहिती. विधिमंडळ नेता आणि उपमुख्यमंत्री पदाबाबत आमदारांची मतं जाणून घेतली जाणार. बारामतीत अजित पवारांचं अस्थि विसर्जन. राख सावडण्यावेळी जय पवार आणि पार्थ पवार यांना अश्रू अनावत. पार्थ यांनी जय पवार यांचे डोळे पुसले आणि धीर दिला. उल्हासनगर महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढलेले भाजप शिवसेना अखेर महापौर पदासाठी एकत्र. शिवसेनेकडून निकम महापौरसाठी तर भाजपकडून उपमहापौर पदासाठी अमर लुंड यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल. प्रचाराच्या नावाखाली 26 महिलांची फसवणूक. सातारा एसटी स्टँडवर उपाशीपोटी ठिय्या. प्रचाराच्या नावाखाली महिलांना आणून वाऱ्यावर सोडण्याचा हा प्रकार नेमका कुणी केला, प्रश्न उपस्थित. मीरा भाईंदर महापालिकेत महापौर उपमहापौर निवडणुकीत भाजपची नावं जाहीर. नरेंद्र मेहतांच्या वहिनी डिंपल मेहतांना दुसऱ्यांदा महापौर बनवण्यात येणार. पहिल्यांदाच महापौर झालेल्या शर्मिला पिंपळकरांनी पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावणार असं सांगितलं, तर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी ट्रॅफिक, घनकचरा असे प्रश्न मार्गी लावण्याचं दिलं आश्वासन. अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना आमदार संदीप क्षीरसागर यांना अश्रू अनावर. शरद पवार आणि अजितदादा पवार आम्हाला वेगळे कधीच नव्हते, क्षीरसागर यांनी व्यक्त केल्या भावना. भिवंडीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द बोलणाऱ्या युवकाला आंबेडकर युवकांनी दिला चोप. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून आरोपीला न्यायालयात कोठडी. येत्या 8 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक होण्याची घोषणा होईल. बीड शोकसभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा दावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.